श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनीशी डायरी भाग क्रमांक 11. पुण्यात त्यावेळी म्हणजे सन 1925 जुलैच्या सुमारास बळवंतराव मलवडीकर म्हणून एक गृहस्थ होते. ते सातारा जिल्ह्यातील मलवडीचे राहणारे. शाळेत काही दिवस शिक्षकाचे काम केले, काही दिवस वर्तमानपत्राचे कचेरीत काम करीत होते. ते बेळगावात असताना श्री महाराजांचे पेटीवर, कोणी त्यास श्रीयंत्र शिवयंत्र म्हणतात, बसत असत. ती त्यांस कोठून व कशी मिळाली मला ठाऊक नाही. अण्णासाहेब घाणेकर त्यांचेबद्दल सांगत की त्यांचे पेटीवर प्रवचने चांगली होतात व त्यात श्री महाराज येतात असा त्यांचा समज आहे, असे बरेच वेळा अण्णासाहेब सांगत असत. पण त्यावेळी ते बेळगावात व आम्ही पुण्यात होतो. पुढे काही निमित्ताने ते पुण्यात आले व मी ज्यावेळी त्यांना भेटलो त्यावेळी ते थोडेसे आजारी होते. त्यांस घरी केव्हा तरी बोलावून विचारावे असे मनात वाटत होते. बहुतेक सन 1925 सालातील गुरुपौर्णिमेचा दिवस असावा. त्या दिवशी त्यांना जेवण्यास बोलवले. त्यावेळी सहज विचारले की अण्णासाहेब, तुमचे जवळ असलेल्या कागदावर श्री महाराज येतात व काही सांगतात असे म्हणत होते, तरी तुम्हास अडचण नसेल तर सांगावे असे म्हणालो. त्यावर ते म्हणाले की श्रींची आज्ञा मला बसू नये अशी आहे. एकदा लोकांच्या आग्रहाने आज्ञेविरुद्ध बसलो असता श्री म्हणाले, का बसलास? घरी जाऊन बघ. ते घरी जाऊन पाहतात तो त्यांची मुलगी भाजली होती, म्हणून ते बसू शकले नाहीत. पण कसे काय करीत होतो ते तुम्हास सांगतो म्हणाले. त्यांनी एका कागदावर सर्व मुळाक्षरे लिहिली व एक लहानसा बदामाच्या आकाराचा लाकडी तुकडा घेतला. मला व गणूकाका साने यांना त्यावर बोट ठेवण्यास सांगितले. पुष्कळ वेळ झाला तरी हलत नाही हे पाहून ते म्हणाले की एकट्यानेच हात ठेवून पाहावे. तसे मी केले व तो तुकडा त्या अक्षरावरून सावकाशपणे जाऊ लागला. प्रत्येक अक्षर वाचावयाचे म्हणजे अर्थ कळत असे. असे थोडे दिवस चालले. आम्ही कोणासही सांगितले नाही व कोणासही सांगावयाचे नाही असा पक्का विचार होता. गणूकाका साने प्रथमच होते, म्हणून त्यांना व मलाच माहीत होते. श्री महाराजांचे नाव त्या कागदाचे वरचे बाजूस लिहिले होते. तिकडे हात गेल्यावर श्री महाराज आले असे समजावयाचे. प्रथम मला त्यात विशेष काही वाटले नाही. त्यात बराच वेळ जाऊ लागला, म्हणून फक्त गुरुवारी व शनिवारी रात्रीच बसावयाचे ठरले. पण तसे प्रत्यक्ष मात्र घडले नाही, कारण मी त्या कागदाजवळ बसल्यावर लगेच हात फिरू लागे व श्री महाराज काहीतरी अक्षरावर हात जाई तसे सांगत आहेत असे वाटे. श्री महाराजांनी प्रत्यक्ष ज्या गोष्टी मला सांगितल्या होत्या त्या करतोस काय म्हणून विचारले. प्रथम मला आश्चर्य वाटले, पण पुन्हा शंका आली की आपणास जे ठाऊक होते तसेच बाहेर आले हे आपलेच आहे असा वारंवार विक्षेप मनात येई. पण पुढे पुढे मंडळी भेटू लागल्यावर त्यांच्या अनुभवावरून त्यांस जसे जसे पटू लागले तसा माझा विश्वासही वाढत चालला. हे सर्व जरी लिहिले तरी ते कसे चालते व ते काय आहे हे मी स्वतः जवळ असूनही बिलकुल कळले नाही. कळले असेल तर इतकेच की जे सांगितले जाते ते आपले नाही, आपल्या बुद्धीचे बाहेरचे आहे. अजून माझा पूर्ण म्हणजे 100% विश्वास आहे असे सांगता येत नाही. विचार करता असे आढळते की पूर्वी तरी श्री महाराजांच्यावर पूर्ण विश्वास व खरोखरी निष्ठा कोठे होती. मला वाटते आपण तत्स्वरूपच बनल्याशिवाय शंकारहित होणे शक्य नाही. खरोखरच ते धन्य होत की ज्यांची आपले गुरूंवर शंकारहित व पूर्ण निष्ठा आहे व जे असे असतील त्यांस काही करावयाचे शिल्लक आहे असे वाटत नाही. असे 4-6 महिने चालले असावे. त्यात मला श्रींनी प्रथम दररोज 15,000 जप करण्यास सांगितला. नोकरी वगैरे सांभाळून तो पुरा होण्यास फारच उशीर होऊ लागला. मग 10,000वरून 5वर आले व पुढे मंडळी येऊ लागली व व्याप वाढला तसा नेमाचा जप बंद झाला. कधीकधी मला रात्री 3 वाजेपर्यंत जागावे लागे. या 5-6 महिन्यात कोणासही बातमी कळली नाही व मलवडीकरही पुन्हा भेटले नाहीत. त्या वर्षीचा श्रींचा उत्सव डिसेंबर महिन्यातच
पण नाताळची सुट्टी सुरू होण्याचे अगोदर संपून गेला होता. नाताळची सुट्टी 24/12 सुरू होण्याची होती, म्हणून आम्ही 23/12 रात्रीचे गाडीने निघून कोरेगावहून बसने श्रीगोंदवल्यास सकाळी 11च्या सुमारास पोचलो. श्री महाराजांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांचेसह गेलो होतो. तेथे भाऊसाहेब व श्री दत्ताचे पुजारी बाळंभटजी यांस भेटावयाचे म्हणून सांगितल्याप्रमाणे दुसरे कोणास न भेटता सुट्टी संपताच आम्ही परत पुण्यास आलो. योग खरोखरच असा आला की श्री महाराज पुन्हा 12 वर्षांनी येणार असे जे मला वाटत होते ते बरोबर 12 वर्षांनी श्रींचे आगमन गोंदवल्यास झाले. श्रींनी देह 22 डिसेंबर 1913 साली ठेवला. संस्कार 23 रोजी झाला व पुन्हा श्री 1925चे तारीख 24 डिसेंबरला तेथे गेले. नाताळची सुट्टी संपल्यावर जानेवारी 1-2 तारखेस आम्ही परत पुण्यास आलो व तेथून श्री महाराज प्रकट होण्यास सुरुवात झाली व हे इतके सहजपणे झाले की खरोखरच आश्चर्य वाटेल. मी आत्तापर्यंत कोणासही श्री महाराजांच्याकडे यावे असे सांगितले नाही व श्रींची मंडळीही कोणास आग्रह करीत नाहीत. एक मनात घोळणारी गोष्ट लिहून ठेवावीशी वाटते ती ही की श्रींचे असले अवतारावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल आदर व प्रेम वाटते हे खरे असले तरी ज्यांचा विश्वास नाही त्यांच्याबद्दल मला केव्हाच विपरीत वाटले नाही. किंबहुना असा विश्वास न बसणे मानवी स्वभावाला अनुसरूनच वाटते. श्री महाराज देहात असताना तरी कोठे आमचा पूर्ण विश्वास होता व काहींचा नव्हताही. आमचा जडावर जसा विश्वास बसेल तसा सूक्ष्माचा वाटणार नाही. श्री महाराज म्हणतात, मला त्यांनीच खरे ओळखले ज्यांचा नामावर पूर्ण विश्वास आहे. जगात वावरणारे सूक्ष्म तत्व याहून दुसरे कोणते असणार. असो, गणू काका ज्यांचा उल्लेख वर आला आहे बापू काकांचे साडू होत. ते एका बुक डेपोत नोकरीवर होते. अत्यंत निष्ठावान होते. काही वर्ष उद्योगधंदा सोडून गोंदवल्यास श्री महाराजांच्याजवळ राहत असत. श्री महाराजांच्याजवळ असण्याचा ज्यांना सुयोग लाभला व जे सन 1925मध्ये हयात होते अशी मंडळी मोठी निष्ठावान असून श्रींचेवर प्रेम करणारी होती व आहेत. अशी काही मंडळींची नावे खाली देत आहे. 1. श्री गोंदावले, तीर्थरूप भाऊसाहेब, गोविंदबुवा, गोपाळराव मोकाशी पुजारी, दामू मामा आटपाडीकर, बाळंभटजी, श्री दत्ताचे पुजारी, एरळवाडीकर मास्तर, शंकरराव इनामदार, सौ अम्मा मद्रासी, आऊताई दत्तोपंत इंदूरकर इत्यादी. 2 नंबर जालना पांडुरंग बुवा. 3 नंबर पुणे तात्यासाहेब दामले, वासुदेवराव फडके, गोपाळराव मंजिरे, गोपाळराव गोखले, धोंडोपंत जोशी, तिळवणकर सावकार पोतनीस. 4 नंबर पंढरपूर नीलकंठ बुवा, पंढरपूरचे श्रीराम मंदिराचे पुजारी कार्यकर्ते, भडगावकरांचे जावई विनायकराव चपळगावकर व त्यांच्या 2 मुली कागवाडकर. 5 बडोदे अण्णासाहेब आंबेगावकर. 6 विदूर अश्वत्थ श्री व्यंकण रमण. 5 मिरज काकासाहेब फडके. 6 हिंदूपूर बी नारायणराव. 9 गदग भीमराव गाडगोळी वकील शिवप्पा. 10 बेलधडी कडील काही इनामदार मंडळी. 11 बेळगाव अण्णासाहेब घाणेकर. 12 सांगली बापूसाहेब साठे खाडीलकर, गोविंदराव गाडगीळ, माधवराव आपटे, हरिपंत मास्तर वगैरे. हुबळी चिदंबर नाईक दत्तोपंत तबीब. 14 मुळगुंद गंगाधरपंत आठवले. 15 नाशिक डॉक्टर कुर्तकोटी श्री महाभागवत. 16 कासेगाव कासेगावकर वैद्य वगैरे. ही सर्व मंडळी फार निष्ठावान होती व आज श्री महाराज आल्याचे ऐकून सर्वांस फार आनंद झाला. ह्यापैकी गोविंदबुवा यांचे मौन श्री महाराज असल्यापासून बरीच वर्ष चालू होते. त्यांनी व आऊताईंनी श्री महाराज गेल्यापासून 12 वर्ष उपवास करून राहिले होते. श्री महाराज भेटल्यावर आऊताईंनी उपवास व गोविंदबुवांनी मौनही सोडले.
गोविंदबुवा लवकरच गोंदवल्यास वारले. श्री महाराजांच्याजवळ असलेली मंडळी फार श्रीमंत विद्वान होती असे नाही, पण अत्यंत निष्ठावान होती. काही मंडळींनी तर प्राण पणाला लावले. ते सर्व धन्य होत. त्या सर्वांस माझे अनंत साष्टांग वंदन. श्री गोंदवल्याहून 2 जानेवारी 1926ला आम्ही सर्व परत आलो. एके दिवशी तात्यासाहेब दामले गणू काकांजवळ त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलत होते. प्रसंग कठीण होता. मला पक्के स्मरण नाही, पण कोर्टात देण्याघेण्यासंबंधी असावा. दामले बरेच काळजीत होते. गणू काकांस बोलण्याच्या ओघात भान न राहून, मग तुम्ही श्री महाराजांना का भेटत नाही असे ते म्हणाले. हे म्हणून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की कोणाजवळ आपण बोलावायचे नाही असे ठरवले होते, पण आता इलाज नव्हता. दामले म्हणाले, महाराजांस भेटायचे म्हणजे काय? मी गोंदवल्यास नुकताच जाऊन आलो. गणू काकांचा नाईलाज झाला व ते म्हणाले, तात्यांजवळ श्री महाराज बोलतात, त्यांस भेटावे. त्यांस हे ऐकून अचंबाच वाटला. माझ्याबद्दल त्यांचा चांगला अगर वाईट ग्रह होण्याचे कारण नव्हते. त्यास काही विशेष अर्थ वाटला नाही. पण दामले मला भेटले व म्हणाले, मला श्री महाराजांना काही विचारावयाचे आहे व त्यांना गणू काकांनी सर्व सांगितले आहे असे म्हणाले. व कसेही करून मला भेटो, माझ्यावर प्रसंग आहे असे म्हणाले. मला नाही म्हणता येईना, पण धारिष्टही होईना. माझा जेथे विश्वास नाही तेथे दामले यांच्यासारख्या वडील व श्री महाराजांच्याकडे बरीच वर्ष निकट सहवासात राहणाऱ्यास आम्ही काय करतो ते दाखवण्याची भीती वाटू लागली. पण त्यांची निकड पाहून व श्री महाराजांची आठवण करून कबूल केले व त्याप्रमाणे ते त्याच रात्री श्री महाराजांना भेटले. हाच पहिला दिवस की त्या दिवशी श्री महाराज लौकिकात प्रकट झाले. त्यांचे काय बोलणे झाले मला आठवत नाही, पण पुढे काही दिवसांनी त्यांचे संकट तेवढ्या वेळेपुरते तरी टळले असे गणू काकांच्या मार्फत समजले. अशी सुरुवात झाली. श्री महाराज गेल्यानंतर पुष्कळांच्या परिस्थितीत फरक पडला. पुणे येथे राहणारे वासुदेवराव फडके यांचेवरही बरेच अडचणीचे प्रसंग होते. ते दामले यांचे स्नेही. दामले त्यांच्याजवळ श्री महाराजांच्याबद्दल बोलले. प्रत्येकास ऐकून नवल वाटावे. गंमत म्हणून श्रींच्या दर्शनास येऊ लागले. आता गुप्तपणा राहिला नव्हता. श्रींनी अशा अवस्थेतही त्यांस हसते परहसते फार मदत केली. ते शेवटपर्यंत श्रींवर निष्ठा ठेवून वागत होते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.